आज आपण इथं मोड आलेली मटकीची उसळ पाहणार आहोत पहा आणि या मटकीला घट्टसरपणा कसा आणायचा आणि मटकी मऊ कशी शिजवायची आपण सिक्रेट ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता हे पहा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. मोड आलेले आहेत ह्या मटकीला भरपूर आता आणि ते आपण कुकरला लावून घेणार आहेत पहा. कुकरमध्ये टाकल्यानंतर ते मऊ शिजतात आणि याच्यामध्ये आता हे टाकले पहा आपण लसूण टाकलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे आता आणि मीठ पण टाकलेलं आहे आणि मऊ उसळ कशी करायची तर थोडीशी तेलाची जी धार आहे ती याच्यामध्ये टाकायची. नंतर कुकरचं झाकण लावायचं पहा आपण. पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर करायची आहे. नंतरच्या 2 शिट्ट्या आहेत त्या मंद आचेवर करायच्या आहेत. आता कुकर गार होईपर्यंत आपण मसाला करून घेऊ पहा. आपण इकडे कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकलेले आहे आणि थोडे तीळ पण टाकलेले आहेत पहा आणि थोडे इथं धने पण टाकलेले आहेत पहा. थोडेसे धने टाकून घ्यायचे. धन्यामुळे चव येते. नंतर हा खोबऱ्याचा जो किस्सा आहे मी तो करून ठेवत असते अगोदरच. तो करून ठेवलेला आहे पहा. तो पण याच्यामध्ये मी थोडासा टाकलेला आहे. नंतर इथं पण थोडासा मी लसूण टाकलेला आहे पहा आणि कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता फोडणीला टाकण्यापेक्षा असाच जर भाजून टाकला तर खूप भाजीला स्वादिष्ट अशी चव येते पहा. आता मसाला गार होईपर्यंत आपल्याला ताटलीत काढून घ्यायचा आहे. गरम आपल्याला टाकता नाही येणार पहा त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता मटकीचं काय झालंय ते बघू आपण तोपर्यंत मसाला गार होईपर्यंत. पहा आपली मटकी छान शिजलेली आहे पहा, वाफाळली चांगली. आता ही शिजली किती ती बघू आपण. सुगंध सुटलाय चांगला पहा, लसूण ते त्याच्यात टाकल्यामुळं. मऊ झालेली आहे पहा, अगदी वयस्कर माणसांना सुद्धा ही खाता येते एकदम व्यवस्थिशीर. नंतरही आपल्याला फार नाही शिजवायचं. तर मसाला आपला गार झालाय पहा. आपण तो मिक्सरमधून काढून घेऊ. एकदमच सगळा करायचा आहे आणि बारीक करायचा आहे मसाला. फार पिठासारखा नाही करायचा, पण असा रवाळ करायचा आहे. कढई ठेवलेली पहा भाजीला सुरुवात करायची आपल्याला. तेल टाकून घेतलेलं आहे, गॅस पेटवलेला आहे. तेल चांगलं तापलंय पहा, मोहरी टाकली, जिरे टाकलेत आपण. आणि इथं आपला नेहमीप्रमाणे आपण इथं लसूण टाकलाय पहा आणि कांदा पण टाकून घेतला. हे सगळं आधी मी कांद्याची तयारी अगोदर केली होती पहा. स्मॅचरला कांदा लावून घेतल्यामुळे तो बारीक झालेला आहे. बारीकच करायचा आहे आपल्याला. असा लसूण जर टाकला तर खूप छान लागतो पहा भाजीमध्ये. चव येते त्याला एकदम आणि दिसते पण भाजी छान. आता हे मसाले आहेत पहा, हे लाल तिखट आहे काश्मीरी. हे तिखट आहे आपलं, लालच आहे पण तिखट आहे चवीला. आणि हा मिसळ मसाला मी टाकलाय पहा 1 चमचा. भाजीला छान स्वाद येतो आणि तवंग येतो आणि भाजी करावीशी वाटते, खावीशी वाटते. हळद आहे आणि हिंग आहे. हे सगळं आपण याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे. कांदा आपला गोल्डन रंगावर आपण इथं तळून घेतलेला आहे पहा. तेव्हा हे टाकायचं आहे आपल्याला. नंतर आपण एका टोमॅटोची प्युरी पण करून घेतली होती पहा. ती मिक्सरमधून मी बारीक केली. तुम्ही टोमॅटोचे बारीक तुकडे जरी टाकले तरी चालतील. पण अशी भाजी छान लागते पहा. त्याच्यामुळे मी प्युरी करून घेतली. ती या स्टेजला याच्यामध्ये टाकायची. आता आपली प्युरी चांगली शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये इथं मीठ टाकून घेणार आहेत पहा आणि संपूर्ण मीठ इथं टाकून घ्यायचं आहे आता. आता थोडंसं पाणी टाकलंय आपण आणि थोडंसं पाण्यात ते शिजून घ्यायचंय. म्हणजे मसाले आपले जळत नाहीत पहा. झाकण लावून घेऊ आपण आणि चांगलं शिजवून घेऊ पहा ते. आपण अजून केलेला मसाला टाकल्यानंतर ही जी उसळ आहे ना, यातली थोडी उसळ मी काढलेली आहे ती स्मॅश करायची आहे आपल्याला आणि यानेच आपल्या भाजीला असा घट्टसरपणा येतो. थोडीशी करायची, ती काही फार बारीक नाही होणार, पण अशी अर्धवट, अशी काही आबड-दोबड अशी होते पहा. भाजी खूप छान लागते त्याच्यामुळं. एकदम चवदार. मटकीचीच भाजी खातोय असं वाटतं आपल्याला. आता हा जो मसाला केला होता आपण तो याच्यामध्ये टाकून दिलाय पहा आपण. तो चांगला परतून घ्यायचा आहे आणि ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचा आहे पहा तो. आपण त्याला झाकण लावून घेणार आहे. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकू आपण. म्हणजे मसाल्याचा जो वास आहे तो तसाच टिकून राहतो. ह्या स्टेजला कोथिंबीर टाकल्यानंतर झाकण ठेवू. पहा आपण त्याला चांगलं तेल सुटलंय पहा कढईने. मसाला एकदम छान शिजलाय. हा मसाला शिजण्यावरच उसळीची चव अवलंबून आहे. आता आपण मटकी त्याच्यामध्ये टाकून दिली पहा. मटकीची उसळ त्याच्यामध्ये दिली टाकून. अशा वेळेस गॅस फास्ट ठेवायचा आहे. आता उरलेली जी स्मॅच केलेली होती ना, ती पण मटकी याच्यात टाकायची पहा. असं एकदा करून बघा तुम्ही मटकी. खूप छान स्वाद लागतो. हॉटेलच्या मटकीपेक्षा सुद्धा ही मटकी खूप छान लागते. चवदार लागते एकदम. आता आपल्याला तुमचे मेंबर पाहून पाणी टाकायचंय. फार पाणी पण नाही टाकायचं. पहा मटकीची उसळ आपली शिजलेली, ती ऑलरेडी शिजलेलीच आहे. फक्त मसाले शिजेपर्यंत आपण तिला उकळी आणलेली आहे. अशी झटपट ही मटकी होते पहा. किती छान तवंग आलाय आणि वासही चांगला सुटलाय पहा, सुगंध एकदम. मटकी आपली तयार आहे पहा. आपण बाउलमध्ये काढून घेऊ.
आता ह्या स्टेजला आपण कोथिंबीर टाकू. तुम्ही कोथिंबीरीचा कितीही वापर केला तरी कोथिंबीर मटकीमध्ये छानच लागते. पहा छान आता मग आपण बाउलमध्ये काढून घेऊ पहा. मटकी अशी गरमागरम मटकी तुम्ही भाकरी, पोळी, भातासोबतही खाऊ शकता पहा किंवा लापशीबरोबर पण अशी मटकी फार छान लागते पहा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आणि अशी एकदा मटकी करून पहा. मटकी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तर करालच असाल, पण असा घट्टसरपणा येतो मटकीला. अशी मटकी करावीशी वाटते, खावीशी वाटते. अशा स्टेजला आपण कोथिंबीर पुन्हा एकदा टाकून घ्यायची गार्निशसाठी. छान लागते अशी कच्ची कोथिंबीर सुद्धा वरून. खूपच छान स्वाद आलाय मटकीला. धन्यवाद.